शिरोळ तालुक्यातील गणेशवाडी येथे पाणी पुरवठा संस्थेच्या कथित गैरव्यवहारावरून वातावरण चांगलेच तापले आहे आणि याच पार्श्वभूमीवर शिरोळ तहसील कार्यालयासमोर आजपासून प्राणांतिक उपोषणाला सुरुवात झाली आहे। तक्रारदार शिवाजी सदाशिव कोळेकर यांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार हे आंदोलन छेडण्यात आले असून थकीत बैठा पाणीपट्टी आणि संस्थेतील गैरव्यवहाराच्या मुद्द्यावरून प्रशासनावर दबाव वाढताना दिसत आहे। कोळेकर यांच्या तक्रारीनुसार संस्थेतील काही संचालक व सभासदांकडून अधिकाराचा गैरवापर करत नियमबाह्य खाजगी पाणीपुरवठा योजना राबवल्या जात आहेत। स्वतःच्या शेतीसाठी पाणी वापरणे, विहिरीमध्ये पाणी साठवून पुन्हा उपसा करणे तसेच इतर सभासदांना बेकायदेशीर पाणीपुरवठा करणे यामुळे संस्थेचे आर्थिक नुकसान होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे। दरम्यान 58 व 59व्या वार्षिक सभेत निम्म्या दराने पाणीपट्टी आकारणी व वसुली करण्याचा ठराव मंजूर झाला होता। मात्र त्याची अंमलबजावणी न झाल्याने कोळेकर यांनी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था शिरोळ यांच्याकडे तक्रार केली होती। सहाय्यक निबंधक कार्यालयाने या प्रकरणाची दखल घेत थकीत पाणीपट्टी वसुली करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत। या संस्थेच्या संचालकांनी पाणी न घेता संचालक पद वापरत आहेत आणि त्याचा बैठा पाणीपट्टी बसतो पौर्णिमानुसार ते भरण्यासाठी आम्ही उपोषण चालू केलं, संस्थेचे पत्रव्यवहार केलं आहे। त्यानंतर त्याचं दखल न घेतल्यामुळे आम्ही इथे येऊन उपोषण चालू आहे। तसेच संबंधित संचालक व सभासदांचा तपशील देण्याचे निर्देशही देण्यात आले असून आदेशाचे पालन न केल्यास पुढील कारवाईचा इशारा देण्यात आला आहे। मात्र आदेशानंतरही अपेक्षित कार्यवाही न झाल्याने कोळेकर आणि त्यांच्या समर्थकांनी उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे। या आंदोलनात मल्लप्पा अंकल खोपे, वृषभनाथ मणकापुरे, गुरुलिंगा अनोरे, गजानन मांजरे, दिलीप डफळापुरे, सुभाष शिरगावे, नागराज बिरनाळे, राजू मडिवाळ, बीरा गावडे, हलप्पा गावडे, अनिल गावडे यांच्यासह अनेक सभासद सहभागी झाले आहेत। अशाच अपडेट्ससाठी SP न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।